जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची रेणी, कोलाडी मनगटे खेळ जीव गेली, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निराच्या घामाने भिजला, महाराष्ट्र माझा। खुर्द या ठिकाणी ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो आणि आजचे ध्वजारोहण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपमुख्याध्यापक श्री कवडे सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे। विजयी विश्व तिरंगा प्यार, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का जाने पार, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखला, तब होवे प्रणव पूर्ण हम ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा का झंडा ऊंचा रहे हमारा। सन्माननीय वागचौरे सर यांच्याकडे देतो। आजच्या ध्वजवंदनाच्या निमित्तानं मी श्री आनंदराव गबाजी पाटील गुंजाळ या विद्यार्थ्यांनी सूचनांचं पालन करायचं आहे। पंजाब सिंध गुजरात मराठा
शासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. स्वतः अर्पण करत आहोत. स्वतः अर्पण करत प्रतिज्ञा करतो की आम्ही बालविवाहाच्या विरोधात सामूहिकतेने आणि ठामपणे उभे राहू. आम्ही आमच्या परिवारात आणि गावात, वाड्या वस्तीवर, शहरात, पंचक्रोशीत कोणालाही बालविवाह करू देणार नाही. बालविवाह प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कधीही मदत करणार नाही. बालविवाह होत असल्याचे समजल्यास त्याची माहिती आम्ही योग्य यंत्रणांना तात्काळ देऊ. उडान हेल्पलाईन, चाइल्ड लाईन, पोलीस, ग्रामसेवक, तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना तातडीने माहिती देणे हे मी माझे कर्तव्य मानतो. बालविवाहाने मुली आणि मुलांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. बालविवाह कायदेशीर गुन्हा आहे. त्याबद्दल 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड केला जातो. या कामी मुलीचे आई वडील, नातेवाईक, लग्न लावणारे आणि हजर राहून सहयोग देणारे सर्वजण दोषी ठरत असल्याची जाणीव आम्ही लोकांना करून देऊ. बालविवाहाची माहिती उडान हेल्पलाईन 9011-02-6495 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून देऊ. कायदेशीर कारवाईसाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. बालविवाह मुक्त अहिल्यानगर जिल्हा, बालविवाह मुक्त भारताचे स्वप्न जिद्दीने साकार करण्याची प्रतिज्ञा करत आहोत. जय हिंद. यानंतर मी